हॅलो. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरुमदेव सर्व कार्ये सुसर्वदा. आई गावदेवी चरणी नतमस्तक होऊन छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा करून गोलंदाजीसाठी यावेळी मात्र पॉइंट क्षेत्रामध्ये चेंडू हवेमध्ये जरूर पाहायला मिळाला. मात्र जवळपास कोणताही खेळाडू नाहीये कव्हरचा खेळाडू चेंडू उचलेल तोपर्यंत 2 धावा तितक्याच वेगाने इथे कंप्लीट केल्या गेल्या आणि 2 धावेने स्कोरबोर्ड मात्र पुढे सरकेल. 5 धावा. पहिले षटक पॉवर प्लेचं षटक नक्कीच 2 खेळाडू तटीयल सर्कलच्या बाहेर आपल्याला पाहायला मिळतात. सीमारेषेचे रक्षण करताना फील्डचा जर आपण विचार केला तर शॉर्ट थर्ड मॅन पॉइंट कव्हर क्षेत्र देखील आपल्याला पाहायला मिळतोय. एक्स्ट्रा कव्हर थोडासा मिड ऑफच्या दिशेने आपल्याला पाहायला मिळतं. लॉंग ऑफ आपल्याला डीपला अगदी स्क्रीनच्या डाव्या बाजूला आपल्याला पाहायला मिळतं. एक खेळाडू अगदी या क्रीडा मंचाच्या समालोचनच्या कक्षाच्या समोर सीतारामला आपण फील्डसाठी सज्ज पाहतोय. यावेळी चेंडू हवेमध्ये जरूर पाहायला मिळेल. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने खेळाडू चेंडू उचलतील तोपर्यंत 2 धावा इथे सहजरित्या कंप्लीट केल्या गेल्यात आणि 2 धावेने स्कोरबोर्ड मात्र पुढे सरकतोय. 7 धावा स्कोरबोर्डवर पाहायला मिळतात. आणि राजू काटे आणि संतोष काटे एक बंधुराज आपल्या संघासाठी आपल्या गावासाठी खेळतायत. कारण सातत्याने आपण बंधुराजांना आपण युवराज माफ करा युसुफ पठाण आणि इरफान पठाण या दोघांना आपण भारताचं प्रतिनिधित्व देशासाठी खेळताना पाहिले. मध्ये इथे गावासाठी 2 बंधुराज खेळतात. राजू आणि संतोष. हा कट केलेला चेंडू सरळ रेषेमध्ये खेळले. लॉंग ऑफचा खेळाडू हा चेंडू उचलेल तोपर्यंत सिंगल इथे नक्की स्कोरबोर्डवर ऍड केली जाईल आणि सिंगलने स्कोरबोर्ड 8 या धावसंख्येवर येऊन थांबतय. सुरुवात मात्र चांगली पाहायला मिळते. यावेळी जर आपण पाहिलं तर या 2 संघामध्ये एक चांगली लढत जरूर प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. पुढचा बॉल पुन्हा एकदा राईटम राऊंड गोलंदाजी करतोय. थोडासा ऑफ स्टंपच्या बाहेर काढलेला हा बॉल मात्र पूर्णपणे बीट झाले. बॅटमन्स रेड कॅप परिधान केली यावेळी राजू काठेने. नक्कीच निळजेची स्पर्धा ज्यांनी गाजवली माफ करा कोळे 40+ गाजवली तोच खेळाडू यावेळी खेळपट्टीवर स्ट्राईक एंडला आपल्या संघाचं प्रतिनिधित्व करतोय. नक्कीच जो थोडेसे पुढे येऊन केले कार्पेटच्या माध्यमातून लॉंग ऑनला आणि तिथे क्षेत्ररक्षण चेंडू रोखू शकला नाही आणि हा जातोय चौकार. पहिल्या षटकाचा खेळ संपन्न झालाय. धावसंख्या स्कोरबोर्डवर पाहायला मिळते 12. एक चांगली साजेदारी पहिल्या षटकामध्ये राजू काटे आणि संतोष काटे एक बंधुराज आपल्या गावासाठी योगदान देत असताना पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये नक्कीच चांगली खेळ या दोन्ही खेळाडूंच्या माध्यमातून पाहायला मिळालाय. तर नवीन ओव्हरचा पहिला बॉल गोलंदाज सज्ज होईल. पुन्हा एकदा राईटम ओव्हर गोलंदाजी करतोय. आता मात्र 3 खेळाडू तटीयल सर्कलच्या बाहेर सीमारेषेचे रक्षण करण्यासाठी सज्ज होतात. एक खेळाडू आपण लॉंग ऑफला पाहू शकतो. डीपला लॉंग ऑन थोडासा वाईडिशला आपल्याला पाहायला मिळेल. तर डीप स्क्वेअर लेग अगदी बरोबर पंचांच्या स्क्वेअर लेग पंचांच्या पाठीमागे या खेळाडूला तैनात केले गेले. नवीन गोलंदाजाची एक व्यूहरचना आहे बांधणी आहे. कारण या दोन्ही फलंदाजांची नजर टिकून आहे. कॉन्सन्ट्रेशन या फलंदाजांचं मात्र चांगल्या पिळायला पाहायला मिळालंय. तर गोलंदाजी मार्कर योगेश पाटील. पुन्हा एकदा राईटम राऊंड 7 ते 8 पावलांचा रनअप या गोलंदाजाचा पाहायला मिळतोय.
थोडीशी गती काय असेल प्रश्नचिन्ह. वेगवान चेंडू उशिरा खेळले या बॉलला आणि थोड्या हलक्या हाताने फ्लिक केलाय. तोपर्यंत कव्हर क्षेत्रामध्ये हा चेंडू उचलला जाईल 30 सर्कलच्या आतमध्ये सिंगल. मात्र तितक्याच सहजतेने इथे कंप्लीट केली गेली आणि या सिंगलच्या मदतीने स्कोअरबोर्ड मात्र 13 वर येऊन ठेपते. चांगली सुरुवात. नक्कीच चांगला चेंडू असला तर सन्मान, खराब चेंडूला देखील समाचार घेतला जातोय. या दोन्ही बंधुराजामध्ये ताळमेळ चांगला पाहायला मिळतोय कारण सिंगलने स्ट्राईक रोटेट केली गेली. आता मात्र राजू काठे एक हार्ड हिटर म्हणून हा संघाचा प्रतिनिधित्व करत असतो आणि इथे मात्र या स्पर्धेतला पहिला हाय हाय अँड मायटी षटकार येतोय राजू काठेच्या बॅट मधनं. सिक्सर. मी का उल्लेख केला या राजू काठेचा हार्ड हिटर तर त्याचा प्रात्यक्षिक मात्र लगेच किक दिलंय आणि आपल्या बॅटिंगचा परफॉर्मन्स दाखवलाय. स्वतःची स्टेटमेंट दाखवतोय राजू काठे या स्पर्धेमध्ये. पुन्हा एकदा गोलंदाज सजवतोय. आता मात्र एक जबरदस्त देखना फटका पॉइंटच्या वरून केला. पॉइंट क्षेत्रामध्ये येतोय हा चौकार. षटकार चौकार जबरदस्त अटॅक. आलेल्या नवीन गोलंदाजावर जणू ही आक्रमण केलं. पुन्हा एकदा थोडेसे पुढे येऊन केल्याचा प्रयत्न होता. बॅटच्या खालच्या कडेलाच आडून चढू निघून झालाय मिड ऑनच्या दिशेने. 30 सर्कलच्या आतमध्ये उचलला गेला आणि तितक्याच वेगाने सिंगल देखील कंप्लीट केली राजू काठेने. आणि वैयक्तिक खेळतोय तो जर आपण विचार केला तर 18 धावांवर आणि 6 चेंडूमध्ये जवळजवळ 300च्या स्ट्राईक रेटने बॅटिंग करतोय हा घणाघात फलंदाज राजू काठे. आता मात्र स्ट्राईक एंडला असेल संतोष काठे. पुन्हा एकदा जबरदस्त फटका. लॉंग ऑफच्या दिशेने खेळाडू तैनात आहे. चांगले क्षेत्ररक्षण. दुसऱ्या गड्याचा प्रयत्न आणि इथे रनिंग बिटवीन द विकेट जबरदस्त. जितक्याच वेगाने चेंडू फेकला होता तितक्याच वेगाने रनिंग बिटवीन द विकेट या दोन्ही बंधुराजामध्ये पाहायला मिळते. ही गुणवत्ता आहे या दोन्ही खेळाडूंची. आपल्या संघासाठी जीवाचं रान करत असताना धावत असताना या खेळपट्टीवर आपल्याला पाहायला मिळत आहेत. संतोष काठे तो दुसऱ्या बाजूला राजू काठे. हे बंधुराज यावेळी नारिवली संघासाठी एक जबरदस्त अटॅक पहिल्या चेंडूपासून प्रहार केलाय तो अजूनपर्यंत कंटिन्यू. यावेळी मात्र चेंडू हो प्रयत्न चांगला केला होता. थोडेसे जर आपण पाहिलं तर फॉलो थ्रू मध्ये मागे येऊन एका हातामध्ये चेंडू टिपण्याचा प्रयत्न जरूर केला होता. यश आले नाही. मात्र सिंगल इथे जरूर कंप्लीट केली गेली आणि 2 षटकाचा खेळ इथे संपन्न झालाय. आणि या षटकामध्ये तब्बल 15 धावा अक्षरशः कुठल्याच म्हणावं लागेल. तर राजू काठेच्या बॅटमध्ये एक बिग षटकार या स्पर्धेचा पहिला पाहायला मिळाला. त्यानंतर एक चौकार देखील राजूच्या बॅटमध्ये पाहायला मिळाला आणि 2 षटकाचा खेळ इथे संपन्न झालाय. पॉवर प्लेच्या षटकामध्ये नक्कीच मोठे फटके खेळण्याची मुभा असते आणि त्याच संधीचं इथे सोनं केलंय या दोन्ही बॅट्समन्सने. आणि पॉवर प्लेच्या 2 षटकामध्ये तब्बल 13.50 अशी सरासरी मेंटेन राखत 27 धावांची पहिल्या विकेट साठी अजून तरी ही नाबाद पार्टनरशिप साकारली जाते. आपला ड्रिंक स्टॉल 3 मिनिटांमध्ये येईल. मात्र खेळाडूला किंवा फलंदाजाला पाण्याची आवश्यकता असली तर राखीव खेळाडू हाच पाणी घेऊन जाईल. हा कल्याण डोंबिवली 40+ ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचा नियम आहे. याची सर्वांनी नोंद घ्यायची. या स्पर्धेमध्ये देखील तोच नियम इथे फॉलो केले जात आहेत. धावा मात्र कंपल्सरी, चेसिंग असेल, ड्रेसिंग देखील कंपल्सरी असेल. हा स्पर्धेचा नियम आहे. होळ्या सामन्याकडे
नारिवली विपक्ष उंबारली या दोन बलाढ्य संघामध्ये मैदानामध्ये खेळ सुरू आहे। उंबारले संघाने टॉस जिंकला, फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय आणि नारिवली संघाला बॅटिंगला आमंत्रित केले आणि 2 षटकाचा खेळ पॉवर प्लेचं बंधन मात्र इथे आता संपलेलं आहे। क्षेत्ररक्षण विखुरलेलं पाहायला मिळेल। 5 खेळाडू 30 सर्कलच्या बाहेर सीमारेषेलगत तैनात केले गेलेले। यावेळी मात्र शरीराचा वेध घेणारा हा बॉल नक्कीच पंचांकडे अपील जरूर केलं होतं, मात्र पंचांना अशा वेळी लाईन लेंथ आणि हाईट फॅक्टर इथे पाहायला मिळते आणि नक्कीच हा बॅटला ब्रश होऊन हा शरीरावर आदळला होता। कारण पंचांना आपण पाहू शकतो कैलास पोरजी तर दुसऱ्या बाजूला जर आपण पाहिले तर शशांक पाटील स्क्वेअर लेग पंच संदप गावातून बिलॉंग करतात, तर दुसरे कैलास पोरजी आमचे दानसर गावातून बिलॉंग करतात। कारण आता आपण पाहिलं तर ग्रामीण क्रिकेट देखील खूप प्रोफेशनल झालाय। गती परिवर्तन, फसवा चेंडू फेकला होता, खूप वेग कमी केला होता या चेंडूला। फलंदाजाने पाहिलं हा गतीमध्ये थोडासा परिवर्तन करतोय आणि जागेवरून खेळण्याचा प्रयत्न केला होता। आडवी बॅट जरूर केली होती, बॅट मध्ये व्यवस्थित कनेक्ट करता आला नाही आणि हा मात्र पाठलाग केला जातोय। 3 खेळाडू चेंडू उचलतो मात्र लॉंगालचा खेळाडू मात्र तितक्याच वेगाने इथे मात्र पाहायला मिळेल। धाबा कंप्लीट केलेत 32 धाबा। नक्कीच जर आपण विचार केला तर रेग्युलर क्रिकेट संघामध्ये मात्र 3 धावा धावून घेण्याची क्षमता कमी दाखवली जाते, मात्र 40+ संघामध्ये सातत्याने 3 धावा पण धावताना पाहायला मिळतात। मात्र आपण इंटरनॅशनल क्रिकेटचा विचार करत ज्याला आपण हिट विटर म्हणतो, क्रिस गेल यांनी एकदाही आपल्या कारकिर्दीमध्ये 3 धावा धावून घेतल्या नाहीयेत आणि दुसऱ्या गुणाचा प्रयत्न डायरेक्ट हिट मात्र इथे मिस केले आणि 2 धावा देखील इथे कंप्लीट केल्या जात आहेत आणि 2 धावेने स्कोरबोर्ड मात्र पुढे सरकतोय। धावा येत आहेत 34 विदाउट लॉस। जबरदस्त साजेदारी, काय परफॉर्मन्स केला जातोय। राजू काटे 8 चेंडू मध्ये 21 धावा तर संतोष काटे 8 चेंडू मध्ये 13 धावा। दोन्ही बंधुराज आपल्या संघासाठी खेळतात, आपल्या गावासाठी। इथे मात्र थोडासा मिसफील्ड होतोय आणि 2 धावा देखील कंप्लीट केल्या जात आहेत आणि 2 धावेने स्कोरबोर्ड पुढे पाहायला मिळतोय। धावा येत आहेत 36। नक्कीच अशा प्रकारचा चेंडू तुम्ही ज्यावेळी फील्ड करतात त्यावेळी चेंडू ग्रीप होणं हे खूप महत्वाचं आहे। कारण क्रिकेटमध्ये म्हटलं जातं की केसांना जेल आणि हातांना तेल लावून तुम्ही क्रिकेट खेळू शकत नाही, कारण प्रत्येक वेळी चेंडू हातामध्ये ग्रीप होणं हे खूप महत्वाचं आहे। कारण चेंडू निसटला फलंदाज कॉल देतो आणि तो चित्र या अगोदरच्या चेंडूवर पाहायला मिळाला आणि 2 धावा कंप्लीट केल्या गेल्या। पुढचा बॉल पुन्हा एकदा खेळण्याचा प्रयत्न व्यवस्थित बॅटच्या पट्ट्यात आला नाही आणि षटक क्रमांक 3 इथे पूर्ण आणि 3 षटकामध्ये धावसंख्या स्कोरबोर्डवर पाहायला मिळते ती 36 प्रति षटक 12 अशी धावसंख्या इथे मेंटेन राखली गेली। एक जबरदस्त पार्टनरशिप मात्र नक्कीच ड्रिंक ट्रॉली मैदानामध्ये गेली आणि आपण डीजे रॉकरच्या माध्यमातून ऐकूया या सत्रामध्ये एक सुमधुर संगीत। आजच्या दिवसामध्ये 8 संघ खेळणार आहेत। पहिला सामना आपण पाहिला खेडकाली विपक्ष नागाव, दुसरा सामनामध्ये मानपाडा माफ करा खेडकाली विपक्ष मानपाडा, दुसरा सामना नारिवली विपक्ष उंबारली। नक्कीच मैदानामध्ये सुरू असलेला हा सामना। तर तिसरा सामना असेल पिसवली विपक्ष काटेई। दोन्ही टीमचे संघ नायक आपण नक्कीच आल्याची नोंद करायची आहे। त्याचबरोबर पहिल्या फेरीतील अंतिम सामना नक्कीच यजमान विपक्ष घेसर म्हणजे नागाव विपक्ष घेसर असा हा सामना पहिल्या फेरीतील अंतिम
या खेळपट्टीवर संपन्न होणार आहे। तत्पूर्वी तिसरा सामना पिसिली विपक्ष काटेई या दोन्ही टीमचे कॅप्टन्स आपण आल्याची आपला पूर्ण संघ आल्याची नोंद करायची आहे आणि पहिले सत्र संपल्यानंतर नक्कीच टॉस साठी दोन्ही संघ नायकांनी उपस्थित राहायचे। वळ्या सामन्याकडे नक्कीच ड्रिंक ट्रॉली मैदानाच्या बाहेर आली। 3 षटकाचा खेळ संपन्न झालाय। चौथं सेकंड लास्ट ओव्हर लालचंद्र पाटील यावेळी चेंडू त्यांच्या हातामध्ये दिलाय संघ नायकाने, कारण पहिल्या 3 षटकामध्ये जर आपण पाहिलं तर श्याम भोईरने आपला 2 षटकामध्ये 21 धावा खर्च केल्या, त्यानंतर योगेशने देखील 15 धावा खर्च केल्या। नंतर उर्वरित जर आपण विचार करता 3 षटकामध्ये 36 धावा आल्यात, तर नवीन फ्रेश गोलंदाज इथं पाचारण केले गेले लालचंद्र पाटील गोलंदाजी मार्कवर सज्ज झालाय। राईट मोर द विकेट अशी गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होतोय। थोडीशी क्षेत्ररक्षण मध्ये फेरबदल केला जातोय। डीप स्क्वेअर लेग, डीप मिड विकेट, वायडिश लॉंग ऑन ला आपण खेळाडू पक्ष लॉंग ऑफ आणि डीप एक्स्ट्रा कव्हरला एक खेळाडू तैनात आहे। फुल टॉस बॉल यावेळी मात्र वायडिशला खेळलेत। डीपचा खेळाडू चेंडू उचलेल, फेकी करेल तोपर्यंत फक्त आणि फक्त इथे सिंगल स्कोर बोर्डवर ऍड केली जाईल आणि या सिंगलच्या मदतीने स्कोर बोर्ड पुढे सरकतंय। 37 नक्कीच सिंगल डबलने देखील स्कोरबोर्ड हलत ठेवण्याचं काम केलं जातंय। आतापर्यंत जर विचार केला तर 19 चेंडू फेकलेत, त्यामध्ये फक्त आणि फक्त 2 चेंडू डॉट फेकले गेलेत। म्हणजे विचार करा बॅटमन्स किती सेट झालेत, प्रत्येक चेंडूवर धाव कन्व्हर्ट केली गेली। मात्र लालचंदला चांगले चेंडू फेकावे लागतील, लाईन लेन परफेक्ट ठेवावे लागतील। खोलवर टप्प्याचा चेंडू कार्पेटच्या माध्यमातून इथे लॉंगॉटला थोडेसे मिसफील्ड पाहायला मिळाले। क्विक लगेच दुसरी धाव देखील इथे तितक्याच वेगात कंप्लीट केली। मी मगाशीच उल्लेख केला, चेंडू ग्रीप होणं हे खूप महत्वाचं आहे, कारण फलंदाज लगेच कॉल देतात आणि दुसरी धाव देखील तितक्याच वेगात कंप्लीट करण्यासाठी सज्ज असतात आणि ते चित्र पाहायला मिळालं मैदानात। आणि 2 धावेने स्कोरबोर्ड मात्र पुढे सरकतो। 39-39 लॉस ऑफ विदाउट विकेट। यावेळी मात्र टॅप केलाय एक्स्ट्रा कव्हर पॉइंट क्षेत्रामध्ये 1 बाउन्स बाउंड्रीच्या बाहेर चौकार। जबरदस्त अटॅक आतापर्यंत राजूच्या बॅटमधून येणारा हा तिसरा चौकार, एक षटकार देखील दाखवलाय। आता मात्र प्रेक्षकांचं मनोरंजन करणारी बॅटिंग इथे मैदानामध्ये साकारली जाते। यावेळी मिड विकेट आणि स्क्वेअर लेगच्या अगदी मधोमध बॉन्डच्या बाहेर जाईल, हा येतोय वन्स अगेन 4 रन। राजू काठे जसं क्षेत्ररक्षण सजवतंय त्याच दिशेने पूर्णपणे फिल्डिंग जणू काही आपल्या डोळ्यामध्ये साठवून ठेवतोय की काय। पुन्हा एकदा फ्रंट फुटचा वापर पॉइंट गली क्षेत्रामध्ये, मग तो शॉट फाईन लेगचा खेळाडू चेंडू फील करतोय तोपर्यंत पहा इथे स्ट्राइक रोटेट करण्याच्या प्रयत्नामध्ये मात्र स्वतःला गमावून बसतोय। संतोष काटे धावपच्या स्वरूपामध्ये मैदान सोडतोय। सत्तेचाळीस धावांची साजेदारी पार्टनरशिप पहिल्या विकेटसाठी जबरदस्त। नवीन बॅट्समन मैदानामध्ये नॉन स्ट्राइक एंडला लक्ष्मण गोरपेकर। पुन्हा एकदा फुल टॉस बॉल, आता मात्र खेळाडू झेल खाली येतोय। बिग विकेट राजू काटे मैदानाच्या बाहेर। OUT आउट।
साठी उन्नती होईल का गर्लफ्रेंड माझी? आली बाबसची आठवण आली तिची सुसुबेना फुगडीचा कारभार इजकाला स्माईल तिची आपली स्टाईल तिची परती शिरता सागरा तेव्हा आपण लागत येईल तिला पाहुणी बेस हात तिला हात तुझा मौसम है मस्ताना सतरा चेंडूमध्ये 34 धावांची 72 ताबडतोब आक्रमक स्फोटक केली साकारली. नवीन बॅट्समन मैदानामध्ये दाखल झालाय अर्जुन गोरपेकर. आता मात्र दोन्ही नवीन बॅट्समन खेळपट्टीवर, कारण संतोष धावबाद स्वरूपात बाद झाला, त्यानंतर राजू काटे देखील बाद झाला. आता मात्र दोन्ही नवीन बॅट्समन लक्ष्मण गोरपेकर आणि अर्जुन गोरपेकर, म्हणजे नक्कीच जर आपण पाहिलं तर काटे बंधू मैदानाच्या बाहेर आले आणि गोरपेकर बंधू मैदानाच्या आतमध्ये. किती कॉम्बिनेशन हा पहा या संघासाठी, कारण नक्कीच आपण पाहतो ते गावासाठी हे खेळाडू खेळत असतात, आपल्या संघासाठी खेळत असतात. नवीन ओव्हरचा पहिला बॉल, इथे मात्र 4 षटकांचा खेळ संपन्न झाला. शेवटचं षटक म्हटले की हाणामारीचं षटक. या षटकामध्ये तुम्ही जेवढ्या धावा कुटणार आहात तेवढं मात्र विपक्ष संघाला आव्हान मोठं करून ठेवणार आहात. मात्र पाहायचं नवीन ओव्हरचा पहिला बॉल, समीदास भोईर पिसिवली संघ आपण हजर राहायचंय. पहिलाच बॉल, यावेळी मात्र डीप मिड विकेटच्या दिशेने कार्पेटच्या माध्यमातून स्क्वेअर एकचा चेंडू खेळाडू आलाय, चेंडू उचलेल. पहा किती इथे आटापिटा केला जातोय. रवी तिथे होते फिल्डिंग साठी. इथे मात्र मोठा फटका, हवाई सफर येतोय हा षटकार. लक्ष्मण फुलटॉस बॉल, यावेळी डीप स्क्वेअर लेगला तिथे खेळाडू तैनात आहे. दुसऱ्या गुणाचा प्रयत्न, फेकी पहा, इथे खराब फेकी पाहायला मिळते. 2 धावा देखील तितक्याच वेगाने कंप्लीट केल्या गेल्या. नक्कीच लक्ष्मण गोरपेकरनी पहिल्या चेंडूवर, कारण 40+ क्रिकेट संघामध्ये पदार्पण केल्यानंतर पहिल्याच बॉलवर षटकार लगावलाय. पुन्हा एकदा हवेमध्ये जरूर पाहायला मिळतोय आणि इथे झेल मात्र सुटतोय आणि 2 धावा देखील तितक्याच वेगात कंप्लीट केल्या गेल्यात. धावसंख्या
59 फुलटॉस बॉल चुकीला माफी नाही आणि हा जातोय लॉंग लेगच्या दिशेने कार्पेटच्या माध्यमातून येतोय चौकार. थँक्यू. 63 धावा. जबरदस्त खेळ. पुन्हा एकदा इथे बॅटची कडा. हो शॉट थर्ड मॅनला इथे मात्र बीट केलंय आणि चेंडू निघून जातोय बॉर्ड लाईनच्या बाहेर. नक्कीच जर बॅटिंग आवडली असेल तर लक्ष्मण गोरपेकर साठी एकदा टाळ्या होऊ द्या. 5 चेंडू मध्ये 18 धावांची ताबडतोब केली साकारली. 2 चौकार 1 षटकार. तर इथं नाणेफेक केली जाते. आजच्या दिवसातील तिसरा सामना आपण पाहतोय. पहिल्या फेरीतील पिसवली विपक्ष काटे. तर मी आदरणीय गजानन भोईर यांना विनंती करतो तुमच्या शुभ हस्ते नाणेफेक करायचे. काटे विपक्ष पिसवली. आदरणीय गजानन दादा भोईर यांच्या शुभ हस्ते नाणेफेक केली जाते. पिसवली विपक्ष काटे याची नाणेफेक केली जाते. जबरदस्त सामना पाहायला मिळाला. नारिवली संघाने पहिल्या सत्रामध्ये तब्बल 5 षटकामध्ये 67 धावा कुठल्यात. अक्षरशः जर आपण विचार केला तर 13.40च्या सरासरीने या खेळपट्टीवर फलंदाजांनी प्रति षटकामध्ये धावा कुठल्यात. आणि कौतुक करावं लागेल राजू काठेचं. त्यांनी देखील जर आपण विचार केला तर 34 धावांची खेळी 15 चेंडूमध्ये साकारली. त्यानंतर लक्ष्मण गोरपेकरचं विशेष कौतुक करावं लागेल कारण नुकतंच 40+ संघामध्ये पदार्पण झालंय आणि पहिल्या सामन्यामध्ये पहिल्या चेंडूवर षटकाराने स्वतःचं अकाउंट ओपन केलं आणि जणू काही 40+ संघाच्या सर्व संघांना त्यांनी चेतावणी दिली की काय की मी येता क्षणी षटकाराने सुरुवात करतोय. आणि त्यांनी देखील 5 चेंडूमध्ये 18 धावांची 72 खेळी साकारला. त्यानंतर ओपनरला संतोष काटे आला. त्यांनी देखील जर विचार केला तर 9 चेंडूमध्ये 14 धावांची एक चांगली खेळी समाधानकारक खेळी आपल्या संघासाठी नोंदवली. आणि नारिवली संघाने उर्वरित 5 षटकामध्ये 2 फलंदाजाच्या मोबदल्यामध्ये 67 धावा कुठल्यात आणि 68 धावांचं टार्गेट मात्र उंबारली संघासमोर इथे सेट केले गेले. आणि त्या 68 धावा कशा प्रकारे मैदानामध्ये कुठल्या जातील की ज्या पद्धतीने नारिवली संघाने फलंदाजी साकारली तशाच प्रकारची बॅटिंग या दुसऱ्या सत्रामध्ये पाहायला मिळेल का. मात्र तुम्ही कुठेही जाऊ नका. ऐकत राहा, पाहत राहा 40+ नागाव. ऐकूया पुढचा आवाज असेल नक्कीच घारिवली गावचे आमचे पंडित दादा पाटील. त्यांचा आवाज सातत्याने कल्याण डोंबिवली असो ग्रामीण 40+ ची जबाबदारी देखील समालोचनाची त्यांच्यावर सोपवलेली आहे आणि त्याच जबाबदारीने आज देखील त्यांचा आवाज जो तुम्ही या नागाव 40+ संघामध्ये या स्पर्धेमध्ये ऐकणार आहात. ओव्हर टू पंडित दादा.
हॅलो, धन्यवाद अशोक पाटील. स्पर्धा आपण पाहतोय नागाव 40 प्लस चषक 2021. विद्यमान सामना आपण पाहतोय जय गावदेवी 40 प्लस नारिवली विपक्ष उंबारली. पहिल्या सत्रामध्ये फलंदाजी करत असताना नारली संघाने धावसंख्या उभारली ती तब्बल 67 आणि 68 धावांचं एक भलं मोठं लक्ष ठेवलंय ते उंबारली संघासमोर. उंबारली संघाने या वर्षात नवीन पदार्पण केले 40 प्लस स्पर्धेच्या माध्यमातून. बघूया कशा पद्धतीने हा संघ कामगिरी करेल. एका बाजूला बलाढ्य संघ नारिवली तर दुसऱ्या बाजूला नवीन संघ आपण पाहतोय उंबारली. मात्र या 5 षटकांमध्ये बघा गाडी कुणाची असेल ती बाजूला करा. मागे बघा टेम्पो दिसतोय आपल्या स्क्रीनच्या मागे. सलामीची जोडी आपण पाहतोय उंबारली संघाची रवी आणि सीतारामी सलामीची जोडी. तर पॉवर प्लेचं पहिले षटक आपण पाहतोय राजू काटे. नारली संघाचा हुकमी एका गोलंदाजीच्या बहुल्यावर. गेम इज ऑन. राईट आर्म ओव्हर द विकेट. लो फुलटा चेंडू ऑनसाइडला चांगले क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. अशा पद्धतीनं पॉवर प्लेच्या षटकामध्ये तुम्हाला जे क्षेत्ररक्षकांची साथ लाभत असेल तर नक्की आत्मविश्वास दुणावत असतो गोलंदाजांचा. कारण पॉवर प्लेच्या षटकाचा जर विचार केला तर फलंदाजांना संधी असते, गोलंदाजावर थोडंसं दडपण असतं. मात्र त्या दडपणाला झुगारून इथं राजू काटे गोलंदाजी करतायत. पहिल्या सत्रामध्ये चांगली फलंदाजी आणि दुसऱ्या सत्रामध्ये सुरुवात चांगली होते ती गोलंदाज राजू काटे यांच्या माध्यमातून. पुन्हा एकदा सज्ज होत आहेत. राईट आर्म ओव्हर द विकेट. इथं मात्र फटका फसला. क्षेत्ररक्षक आपण पाहतो सज्ज आणि त्या दुसऱ्या चेंडूवर यश प्राप्त केलं गोलंदाज राजू काटेच्या माध्यमातून. फलंदाज इथं माघारी परततात. रवी बॅक टू पॅव्हेलियन. सहर्ष स्वागत करतोय. तर आदरणीय गुरुनाथ दिनकर पाटील समाजसेवक नागाव यांचं व्यासपीठावर आगमन होत आहे आणि पहिला मोठा धक्का बसला तो उंबारली संघाला. रवी इथं माघारी परतलेत. सलामीच्या जोडीचं मुख्य काम काय असतं ते आपल्या संघाला एक चांगली सुरुवात करून देणं, संघाच्या डावाचा पाया रचणं. मात्र इथं राजू काटेच्या माध्यमातून पहिला धक्का दिला जातोय. फलंदाज माघारी परतले. रवी नवीन फलंदाज आपण पाहतो खेळपट्टीवर शनिदास. 68 धावांच्या लक्ष्याचा जर तुम्हाला पाठलाग करायचा असेल तर सातत्यानं प्रति षटकामागे धावांची सरासरी तुम्हाला इथे मेंटेन करावी लागेल. मात्र राजू काटे सारखा हुकमी एका गोलंदाजीच्या बोऱ्यावर राईट आर्म राऊंड द विकेट. इथे मात्र कार्पेटच्या माध्यमातून फॉलो थ्रू मध्ये चेंडू गॅदर केला जातो. निर्धाव चेंडूची समाप्ती होते. अशोक पाटील मी मगाशीच म्हटलं होतं पॉवर प्ले मध्ये फलंदाजांना संधी असते, गोलंदाजांवर थोडंसं दडपण असतं. मात्र इथं दडपणाला झुगारून गोलंदाजी केली जाते ती राजू काटे यांच्या माध्यमातून. पुन्हा एकदा सज्ज होत आहेत. इथे मात्र समोर खेळतात. पुन्हा एकदा फटका बसला. मात्र चेंडू सीमारेषेच्या बाहेर विसावतोय. असं वाटलं होतं की चेंडू रेषेच्या आतमध्ये पडतोय की काय, मात्र इथं चेंडू सीमारेषेच्या बाहेर विसावतोय. इथं संघर्षमय षटकार येतो तो फलंदाज सीतारामच्या बॅट मधनं. धन्यवाद डीजे रॉकेटच्या माध्यमातून चांगलं संगीत आपण ऐकतोय. 6 धावांनी इथं स्वतःच आणि संघाचं खातं खोललं जात आहे. रवी सारखा फलंदाज माघारी परतल्यानंतर मात्र इथं शनिदास इथे जबाबदारी उचलतायत. सीताराम इथे मात्र ऑफसाईडला खेळताय. चांगला फटका आपण पाहतोय. क्षेत्ररक्षक आले दूरवरनं. चेंडू उचलून फेकेपर्यंत मात्र इथं 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. 8 धावा आपण पाहतो. धावपालकर 68 धावांचा लक्ष्याचा पाठलाग दुसऱ्या सत्रामध्ये उंबारली संघ करतोय. 68 धावा होतील का होणार नाहीत. मात्र तुम्हाला सातत्याने प्रतिषटकामागे सरासरी मेंटेन करावे लागेल तरच या धावा होतील. मात्र दुसऱ्या बाजूने जर विचार केला तर नारली संघाचे गोलंदाज आपण राजू काटे यांना पाहतोय. इथे मात्र यष्ट्या उद्ध्वस्त. यू मिस आय डेफिनेटली हिट. फलंदाज इथं माघारी परतलेत. बॅक टू पॅव्हेलियन.
पहिल्या षटकाचा वाजवी खेळ इथं संपला आणि गोलंदाजी विश्लेषण जर पाहिलं तर गोलंदाज होते राजू कोटे फक्त 8 धावा खर्च केल्या आणि 2 गडी बाद केले. चांगली गोलंदाजी. समीकरण मात्र येऊन ठेवलंय ते 4 षटकांमध्ये 24 चेंडूंमध्ये तब्बल 60 धावांची गरज. प्रति षटकामागे 15च्या सरासरीनं या धावा मात्र इथं उंबारली संघाला कुटाव्याच लागतील. एका बाजूला आपण पाहतोय स्ट्राईक एंडला शनिदास, तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतो स्वतः संघनायक श्याम भोईर. इथे मात्र 2 सहकारी सलामीचे बिनीचे फलंदाज माघारी परतल्यानंतर इथून या 2 फलंदाजांना जबाबदारी उचलावी लागेल आपल्या खांद्यावर, कारण संघ अडचणीत सापडलाय. तिथून मात्र तुम्हाला इथं संघर्षाला सुरुवात करावीच लागेल. गोलंदाज सज्ज होत आहेत शरद. लो फुलटा चेंडू, संधी साधले फलंदाजानं, चेंडू सीमारेषेच्या बाहेर विसावतोय. फलंदाज शनिदासच्या बॅट मध्ये येतोय तो षटकार. तर पहिल्या चेंडूचा सामना करत असताना शनिदासच्या बॅटमध्ये षटकार येतो. आत्मविश्वास नक्कीच दुणावला असेल या फलंदाजाचा. पुन्हा एकदा त्या दिशेने लो फुलटा चेंडू. इथे मात्र हनुमानच्या माध्यमातून चांगले क्षेत्ररक्षण. दुसरी धाव झाली असती का? जर प्रयत्न सुरुवातीला केला असता तर नक्कीच झाली असती. मात्र मित्रांनो जर तरला फार अंतर असतं. तुम्ही प्रयत्न केला नाही मात्र तुम्हाला यश लाभलं नाहीये. मात्र एकच धाव कंप्लीट केली जाते. धावसंख्या आपण पाहतो धावफलकावर 15 वर पोहोचते. 15 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात 68 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना दुसऱ्या सत्रामध्ये आपण पाहतोय तो उंबारली संघाच्या माध्यमातून. संघनायक श्याम भोईर स्ट्राईक एंडला, तर गोलंदाज शरद राईट आर्म राऊंड द विकेट. इथे मात्र खोलवर टप्प्याचा चेंडू ऑफसाईडला खेळतायत. सिंगल कंप्लीट केली जाते. डबल सिंगलने काही होणार नाहीये. तुम्हाला इथे मोठे फटके 2 ते 3 मोठे फटके इथे प्रत्येक षटकामागे तुम्हाला मारावे लागतील, कारण 68 धावांचा भला मोठा डोंगर जर तुम्हाला पार करायचा असेल तर सातत्याने चांगली फलंदाजी करावीच लागेल. शरद राईट आर्म राऊंड द विकेट. इथे मात्र ऑन साइडला सुरेख फटका आपण पाहतोय शनिदासच्या बॅट मधनं येतोय तो या षटकातील चौकार. असं वाटलं होतं की चेंडू सीमारेषेच्या बाहेर फरार होतोय, मात्र पंचाने इशारा केला चौकाराचा. 4 धावा येतात धावफलकावर. एकूण धाव संख्या आपण पाहतो धावफलकावर 20 धावा. सलामीची जोडी माघारी परल्यानंतर इथं मात्र शनिदास आणि श्याम यांच्या माध्यमातून इथं भागीदारी फुलते बहरते, कारण डावाला आकार देण्याचं काम या 2 फलंदाजांना नक्कीच करावं लागेल. संघ अडचणीत सापडलाय मात्र तिथून संघर्षाला सुरुवात होते. समोर खेळले बॅक टू बॉलर. क्षेत्ररक्षक आले सीमारेषेवरनं, मात्र आउटफील्ड थोडीशी खराब आणि इथे येतो इथं चौकार. पाच चेंडूंमध्ये आतापर्यंत 16 धावा खर्च केल्या आहेत गोलंदाज शरद यांच्या माध्यमातून आपण पाहतोय. तर फलंदाज शनिदास अतिशय चांगली फलंदाजी करतायत. फुलटा चेंडू मात्र संधी साधता आली नाही. लक्ष्मण गोरपेकर यांच्या माध्यमातून यष्ट्यांच्या मागे अतिशय चांगल्या पद्धतीने झेल टिपला जातोय. मात्र इथं बघा चेक करायचं. आयोजकांना विनंती असेल मोतीराम पाटील या तुम्ही, कारण चेक केल्यानंतरच पंच डिसिजन देतील. पण नो चेंडू नाहीये.
फलंदाज मात्र बाद झालाय. इथं तिसरा धक्का बसला तो उंबरली संघाला. धावसंख्या आपण पाहतो धावफलकावर 24 धावा. ज्या फलंदाजानं संघर्षाला सुरुवात केली होती आपल्या संघाच्या हाकेला जो फलंदाज धावून येत होता मात्र तो इथे मात्र या चेंडूवर माघारी परतलाय. खेळ संपला फलंदाजाचा. मात्र या फलंदाजानं नक्कीच आपल्या संघासाठी चांगली फलंदाजी केली होती मात्र तो माघारी परतलाय. 3/24 अशी धावसंख्या 68 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना मात्र थोडासा बॅकफुटला आपण पाहतो उंबरली संघ. त्याला कारण आपण पाहतोय खराब गोलंदाजी आपण पाहिली दुसऱ्या षटकामध्ये. ती गोलंदाज आपण पाहिलं होतं शरद यांच्या माध्यमातून. मात्र शरद यांनी तो गडी बाद केला. ज्या फलंदाजीची भीती होती नारोली संघाला तो फलंदाज मात्र माघारी परतल्यानंतर 3/24 अशी धावसंख्या आपण पाहतो धावफलकावर. सांघिक तिसऱ्याने वैयक्तिक दुसरे षटक घेऊन येतो गोलंदाज पुन्हा एकदा राजू काटे. 8 धावा खर्च केल्या पहिल्या षटकात. 2 गडी बाद केले. समोर खेळतायत चांगला फटका आपण पाहतोय श्याम भोईर यांच्या माध्यमातून. थोडीशी मिसफिल्ड होते आणि संधी साधली दोन्ही फलंदाजांनी. कारण इथे धावांची गरज आहे उंबरली संघाला. एक धाव उंबरली संघासाठी फार महत्वाची असेल. कारण धावांचा पाठलाग दुसऱ्या सत्रामध्ये करत असताना तुम्हाला इथे धावांची गरज असताना मात्र एक धाव फार महत्वाची असेल. 2 धावा आहेत धावफलकावर. धावसंख्या आपण पाहतो धावफलकावर 24 धावा. 26 धावा. राजू काटे राईट ऑफ ओव्हर द विकेट. खोलो टप्प्याचा चेंडू. अतिशय चांगली गोलंदाजी बघा. अतिशय चांगल्या पद्धतीनं इथं षटक हाताळतात गोलंदाज राजू काटे. कारण हुकमी एक्का आपण पाहतो नारोली संघाचा गोलंदाज 2 षटक सातत्याने हाताळत असतात. पहिल्या सत्रामध्ये चांगली फलंदाजी केली आणि दुसऱ्या सत्रामध्ये हा गोलंदाज आपलं दुसरे षटक हाताळत असताना नक्कीच चांगली गोलंदाजी करतोय. कारण पहिल्या सत्रामध्ये 68 धावांचा पाठलाग आपण पाहायला दुसऱ्या सत्रामध्ये करत असताना उंबरली संघ मात्र इथं थोडासा बॅकफुटला अडचणीत सापडला. त्याला कारण तुम्ही पहिल्या सत्रामध्ये चुकीची गोलंदाजी केली चुकीचं क्षेत्ररक्षण केलं. त्याचा परिणाम आपण पाहतो 67 धावांमध्ये आणि 68 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करतोय. इथे मात्र समोर खेळता क्षेत्ररक्षक दूरवर आले. संतोष यांच्या माध्यमातून चांगले क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. तोपर्यंत फक्त सिंगल येते. चांगली क्षेत्ररक्षण आपण पाहतो नारोली संघाच्या माध्यमातून. सांघिक कामगिरी अशा पद्धतीने उंचावता नारोली संघ. बघा फलंदाजी चांगली झाली. दुसऱ्या सत्रामध्ये गोलंदाजी क्षेत्ररक्षण चांगलं होत आहे आणि संघाचं नेतृत्व सुद्धा चांगलं होतं त्या नारोली संघाच्या माध्यमातून. एकूण धावसंख्या आपण पाहतो धावफलकावर 27 धावा. 3/27 अशी धावसंख्या. इथे मात्र संघर्ष रंगतोय तर नारोली विपक्षी उंबरली असा हा सामना. 15 चेंडू 41 धावांचं समीकरण. इथं मात्र मोठा फटका आलाय फलंदाजाच्या बॅट मध्ये येतोय तो 6 धावांचा. लक्ष द्या डीजे. धावसंख्या आपण पाहतो धावफलकावर 33 धावा. समोर खेळतात बॅक टू बॉलर. क्षेत्ररक्षक आले दूरवरनं. संतोष पुन्हा एकदा चांगलं क्षेत्ररक्षण होत आहे मात्र तोपर्यंत सहजरित्या 2 धावा पूर्ण केल्या जातात. 2 धावा येतात धावफलकावर. धावसंख्या पोहोचते ती 35 वर. 35 धावा आपण पाहतोय. उंबरली संघ दुसऱ्या सत्रामध्ये 68 धावांचा पाठलाग करतो. अमित चांगली फलंदाजी करतात. पहिल्या चेंडूवर षटकार टोकून या फलंदाजानं खातं खोललं. 13 चेंडूंनी 33 धावांचं समीकरण. होतील का? नक्कीच होतील मात्र प्रयत्न करावे लागतील. बॅकफुटला गेले. सुरेख फटका आपण पाहतोय. क्षेत्ररक्षण चांगलं होतं अशोक यांच्या माध्यमातून. तोपर्यंत सिंगल कंप्लीट केली जाते. इथं षटक क्रमांक संपतोय. पाणी घेऊन जायचं. 3 षटकांचा वाजवी खेळ इथं संपलाय आणि धावसंख्या आपण पाहतो धावफलकावर 36 धावा. तर आदरणीय गुरुनाथ पाटील समाजसेवक नागाव यांना विनंती असेल यायचं व्यासपीठावर. या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही तुमचं सहर्ष स्वागत करतोय. बघा पहिल्या सत्रामध्ये नारोली संघ फलंदाजी करत असताना 3 षटकांमध्ये 36 धावा कुठल्या होत्या आणि दुसऱ्या सत्राचा जरी विचार केला तर 68 धावांचा पाठलाग करत असताना उंबरली संघ सुद्धा 36 धावा पूर्ण करतोय. तर योग कशा पद्धतीने आपण पाहतोय. फक्त नारोली संघाचा एकही गडी बाद झाला नव्हता आणि इथं मात्र उंबरली संघाचे 3 गडी बाद झालेत.
तर 3 बाद 36 धावसंख्या आपण पाहतो धावफलकावर. उंबरली संघ दुसऱ्या सत्रामध्ये 68 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना हवा कशा येवोत, मात्र उंबरली संघासाठी ते येणं गरजेचं असेल. कारण संघ अडचणीत सापडलेला असताना धावा फार महत्वाच्या असतात आणि इथं फलंदाज प्रयत्न करतात अमित. तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतो चर्चा करतात संघनायक श्याम भोईटच्या माध्यमातून इथे चर्चा केली जाते. 11-28 समीकरण. अतिशय महत्वाचा सामना आपण पाहतोय. उंबरली विपक्ष नारिवली. उलटा चेंडू ऑन साइडला खेळतात क्षेत्ररक्षक दूरवर आणि चेंडू त्यांच्या आवाक्याच्या बाहेर लागोपाठ येतोय. तो दुसरा चौकार फलंदाज अमितच्या बॅट मधनं. चेंडूच्या मेरिटवर फलंदाजी केली जाते. फलंदाज अमितच्या माध्यमातून 2 चेंडूंमध्ये 8 धावा येतात धावफलकावर. फक्त दिशा दिले, शक्तीपेक्षा युक्तीचा वापर केला जातोय. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न नक्कीच करतील. इथे मात्र खराब क्षेत्ररक्षण आपण पाहतो. 2 धावा येतात धावफलकावर. 3 चेंडूंमध्ये तब्बल आतापर्यंत 10 धावा आल्यात आणि 33 धावांची गरज असताना मात्र आतापर्यंत धावा आपण पाहतो धावफलकावर. एकूण धावसंख्या 46 धावा. 9 चेंडू 22 धावांचं समीकरण. चौथ्या षटकातील हे 3 चेंडू उंबरली संघासाठी फार महत्वाचे असतील. या 3 चेंडूंमध्ये धावा आल्या तर पुन्हा एकदा उंबरली संघ कमबॅक करल्या सामन्यामध्ये आणि हे 3 चेंडू जर चांगल्या पद्धतीनं या गोलंदाजाने हाताळले तर नारिवली संघ नक्कीच कमबॅक करल्या सामन्यामध्ये. नारिवली संघाचं वर्चस्व आता सुद्धा सध्याच्या स्थितीमध्ये चांगल्या स्थितीमध्ये आपण पाहतोय. इथे मात्र फटका फसला. व्यवस्थित चेंडूवर बॅटवर चेंडू येत नाहीये तोपर्यंत इथं सिंगल कंप्लीट केली जाते. ती बॅटकटच्या स्वरूपात 1 धाव येते धावफलकावर. एकूण धावसंख्या आपण पाहतो धावफलकावर 47 धावा. 8-21 समीकरण. एखादा चौकार एखादा षटकार कमबॅक करून देईल उंबरली संघाला. इथे मात्र समोर खेळतात फॉलो थ्रू मध्ये चेंडू गॅदर केला जातोय. चांगलं क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. गोलंदाज स्वतः लक्ष्मण गोरपेकर यांच्या माध्यमातून. तोपर्यंत फक्त सिंगल कंप्लीट केली जाते. धावसंख्या पोहोचते ती 48 वर. सात चेंडू 20 धावा. इथे मात्र फुलटॉस चेंडू ऑन साइडला खेळतात. क्षेत्ररक्षक सामोरे जातात. चांगलं क्षेत्ररक्षण होतंय. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न. मात्र इथं चेंडू जर व्यवस्थित गॅदर केला असता तर नक्कीच फलंदाज कदाचित धावचित बाद झाले असते. मात्र फलंदाज सुरक्षित. तोपर्यंत 1 धाव येते धावफलकावर.
6 चेंडूंमध्ये उर्वरित समीकरण 19 धावांचं एक मोठं लक्ष उभारलं होतं नारळी संघाला. त्याला कारण राजू काटे आणि लक्ष्मण गोरपेकर या दोन फलंदाजांची फलंदाजी. आणि दुसऱ्या सत्राचा जर विचार केला तर फलंदाज बाद झाल्यानंतर सुद्धा अमित आणि श्याम संगणक यांच्या माध्यमातून इथं भागीदारी फुलते भरते. मात्र इथं मोठं लक्ष असताना 6 चेंडूंमध्ये 19 धावांचं इथे प्रत्येक चेंडूवर तुम्हाला इथं धाव कंप्लीट करावी लागेल. चौकार षटकार सातत्याने ठोकावे लागतील तरच या 19 धावा पूर्ण होतील. कारण इथं टॉस आणि विकेटला महत्व नाहीये. दोन्ही संघांना विनंती असेल कारण तुम्ही सातत्याने खेळताय तर तुम्हाला माहित असेल 40+ स्पर्धेचा नियम चेसिंग ही कंपल्सरी असते. टॉस आणि विकेटला महत्व नाही. गोलंदाज सज्ज होत आहेत. संतोष काटे 6 चेंडू 19 धावांचं लक्ष. स्ट्राईक एंडला आपण पाहतोय संघाचा आधारस्तंभ तारणार अमित पाटील. 8 चेंडूंमध्ये आतापर्यंत 21 धावांचं योगदान दिले या फलंदाजानं. गोलंदाज संतोष काटे राईट आर्म ओव्हर द विकेट. ऑन साइडला खेळता क्षेत्ररक्षक पार दूरवर. मात्र चेंडू सीमारेषेच्या बाहेर फरार होतोय. येतोय तो अमितच्या बॅट मधनं चौकार. ऍक्च्युली विषय कसा आहे माहितीये का, सगळ्यात खाली येतात अंबानी, बिर्ला, टाटा, त्याच्यानंतर येतात शेठ लोक. संगणक श्याम भोईर फलंदाजाची चर्चा करतात. श्याम भोईर यांना माहिती आहे आपला फलंदाज चांगल्या पद्धतीने फलंदाजी करतोय. 6 चेंडूंमध्ये 19 धावांची गरज असताना पहिल्याच चेंडूवर अमितनं चौकार ठोकलाय आणि 5 चेंडू 15 धावांचं समीकरण. अतिशय रोमहर्षक रंगतदार लढत आपण पाहत होती. नारिवली विपक्ष उंबारली. 5-15चं समीकरण. गोलंदाज नक्की थोडस दडपणाखाली वावरताना दिसतोय आपण संतोष काटे. मात्र इथं तुम्हाला टप्पा आणि दिशेवर नियंत्रण राखावं लागेल. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होत आहेत. संतोष काटे राईट आर्म ओव्हर द विकेट. चुकीच्या पद्धतीने गोलंदाजी केली जाते. पंच कैलास पोरजे यांनी नोचा इशारा दिलाय. 1+1 आणि अशा पद्धतीने 2 धावा येतात धाव फलकावर. एकूण धाव संख्या आपण पाहतो धाव फलकावर 55 धावा. 5 चेंडू आणि 13 धावांचं समीकरण. रिव्ह्यू घेतलाय. हा तर रिव्ह्यू घेतला याचं मी आयोजक मोतीराम पाटील यांना विनंती करतोय. नो घोषित केलाय. आमचे आयोजक मोतीराम पाटील आणि आमच्या फॉर्च्यून इव्हेंटचे कृष्णा मात्रे यांच्या माध्यमातून व्यवस्थितरित्या पाहिलं गेलंय. त्यानंतर इथं डिसिजन दिला गेलाय. तर कुणावरही अन्याय होणार नाही याची दक्षता आयोजक नक्कीच घेत असतात सातत्यानं. आणि पंच कैलास पोरजे यांनी नोचा इशारा केल्यानंतर इथं फ्री हिट असेल पुढचा चेंडू. 6 चेंडूंमध्ये 19 धावांची गरज होती. मात्र पूर्णपणे दडपण आपण पाहतो. गोलंदाज संतोष काटे यांच्यावर आलाय. इथं तुम्हाला दडपण घ्यायचं नाही. टप्पा आणि दिशा व्यवस्थित राखली तर तुम्ही चांगली गोलंदाजी करू शकता. मात्र संगणक आपण पाहतोय श्याम भोईर दुसऱ्या बाजूला पाहतो अमित चांगली फलंदाजी करतायत. 5-13 इथे मात्र चेंडू नो मॅच लाईन मध्ये पडतोय. पहिली धाव वेगाने पूर्ण केली. दुसऱ्या धावेसाठी अमित पुढे सरकले. पाहता पाहता दुसरी धाव येते धाव फलकावर. एकूण धाव संख्या आपण पाहतो. इथं तिसऱ्या धावेसाठी प्रयत्न केला जातोय. बॅकिंग मात्र इथं कोणीच नाहीये. तर आदरणीय सोमनाथ गोरपेकर नागाव यांना विनंती असेल यायचं व्यासपीठावर. 1 शॉट. तर बघा पंच कैलास पोरजी अतिशय चांगल्या पद्धतीने बारकाईनं त्यांची कामगिरी आपण पाहतोय. एक अतिशय चांगले पंच, एक चांगले क्रिकेटपटू, एक चांगले पंच म्हणून कैलास पोरजी यांचा नेहमीच उल्लेख केला जातो. 6-19चं समीकरण होतं. मात्र आता 4 चेंडू आणि 11 धावांचं समीकरण. स्ट्राईक एंडला आपण पाहतो फलंदाज अमित पाटील. संतोष काटे राईट आर्म ओव्हर द विकेट. आणि फलंदाज यष्टीचित होतोय. मोठा धक्का बसलाय तो उंबारली संघाला. सुरुवात गोलंदाजाने खराब केली होती. त्यानंतर मात्र इथं गोलंदाज कमबॅक करतायत संतोष काटे. यष्टांच्या मागे आपण पाहतो शरद यांना अतिशय चांगलं यष्टीरक्षण आपण पाहतो त्यांच्या माध्यमातून. 4-11चं समीकरण होतं. आता मात्र समीकरण उरलंय 3-11चं.
3 चेंडू 11 धावांचं समीकरण उंबारली संघासाठी. 3 चेंडू 11 धावा होतील का? होतील, नक्कीच होतील. नारळी संघाने जर 67 धावा कुठल्या आहेत तर तुम्ही 68 धावा का करू शकत नाही? मात्र तुम्हाला या 3 चेंडूंमध्ये प्रत्येक चेंडूवर तुम्हाला चांगल्या पद्धतीने फलंदाजी केली तरच या 11 धावांचा पाठलाग, उर्वरित 11 धावांचा पाठलाग तुम्ही व्यवस्थितरित्या करू शकता. मात्र इथं कमबॅक केलंय तर गोलंदाज संतोष काटेनं. इथून 3 चेंडू जबाबदारीने हाताळावे लागतील. तर स्ट्राईक एंडला आपण पाहतो फलंदाज योगेश पाटील. 3-11चं समीकरण. गोलंदाज संतोष काटे, राईट ओव्हर द विकेट. पहिला चेंडू बॅकफुटला गेले, सुरेख फटका आपण पाहतो. गॅप शोधली, 2 क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करतात. मात्र चेंडू त्यांना बीट करून सीमा रेषेच्या बाहेर फरार. पंच कैलासपूरजी यांचा इशारा येतोय 4 धावा. एका बलाढ्य संघाला इथे मात्र संघर्ष करायला लावलाय तो उंबारली संघानं. त्याला कारण आपण पाहतोय, पहिल्यांदा जरी या सीझन मध्ये जरी हा संघ पदार्पण करत असला तरी मात्र संघनायक श्याम भोईर यांच्या माध्यमातून हा संघ अतिशय चांगली कामगिरी करतोय. 2 चेंडू 7 धावांचं समीकरण. गोलंदाज सज्ज होतात. राजू काटे, संतोष काटे. संतोष काटे, राईट ओव्हर द विकेट. इथे मात्र निर्धाव चेंडूची समाप्ती होते आणि फलंदाज इथं धावची स्वरूपात बाद होतोय. 1 चेंडू 7 धावा आणि कंपल्सरी चेसिंग असेल. राजू कडे लक्षात घ्या, कारण सातत्याने 40 प्लसच्या माध्यमातून चेसिंग हे कंपल्सरी असते, हा नियम आहे. दोन चेंडूंमध्ये 7 धावांची गरज होती. एखादी धाव सिंगल जरी कंप्लीट केली असती तरी शेवटच्या चेंडूवर षटकार मारता आला असता. मात्र आता इथून 1 चेंडू आणि 7 धावा. इथे सामना फलंदाज तुम्हाला जिंकून देऊ शकत नाही. जिंकून दिला तर गोलंदाजाने तुम्हाला मदत केली तरच उंबारली संघ हा सामना जिंकू शकतो. 1 चेंडू 7 धावांचं समीकरण. संतोष काटे, राईट ओव्हर द विकेट. इथे मात्र अतिशय चांगल्या पद्धतीने शेवटचा चेंडू हाताळला जातो गोलंदाज संतोष काटे यांच्या माध्यमातून. आणि सामना उंबारली संघाने जरी गमावला असला तरी 68 धावांचा पाठलाग अतिशय चांगल्या पद्धतीने करण्याचा प्रयत्न केला आहे संघानं. आणि नारळी बलाढ्य संघाला घाम गाळायला लावलाय संघानं. तर